मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। मान्यवरांचं शब्दसंघांनी हार्दिक स्वागत करीत आहे। त्याचबरोबर शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचं सुद्धा पूजन करतील। मान्यवरांना विनंती करेन की स्थान ग्रहण करावं। उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आपलं स्थान ग्रहण करावं। श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय काँग्रेस नगर नागपूर व सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, भारतीय घटना समितीचे सदस्य तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने आज या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे। विषय आहे ज्ञानाग्नी विदर्भरत्न डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख। उपस्थित सर्व मान्यवरांचं तसेच प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांचं परत एकदा शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करीत आहे व मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहे। प्रथम उपस्थित सन्माननीय डॉक्टर महेंद्र ढोरे सर, प्राचार्य विज्ञान महाविद्यालय काँग्रेस नगर नागपूर यांचं स्वागत करण्याकरता डॉक्टर व्ही ए वाडई सरांना आमंत्रित करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा। आदरणीय प्राचार्य डॉक्टर ढोरे सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा। प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर कोमल ठाकरे सर, प्राध्यापक। आपण अतिथी आहात आणि सूचना तशी होती त्या सूचनेचं पालन करीत आहे। आपला मोठेपणा आहे की आपण आमच्या अध्यक्ष महोदयांना सन्मान देत आहात, पण आपली संस्कृती आहे आलेल्या अतिथींचं सुद्धा स्वागत सत्कार करणे हे सरांचाच आदेश आहे की आपण अतिथींचं सर्वप्रथम पुष्पगुच्छ देऊन स्वागत करू। माननीय डॉक्टर कोमल ठाकरे सरांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो प्राध्यापक डॉक्टर विद्याधर बनसोड सर यांना। डॉक्टर कोमल ठाकरे सरांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी आपल्याला नम्र विनंती करेन। धन्यवाद सर। त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाचे लाडके प्राचार्य माननीय डॉक्टर प्रमोद काटकर सरांचं स्वागत करण्याकरता डॉक्टर रणधीर साठे सर यांना मी आमंत्रित करतो। डॉक्टर रणधीर साठे सर पुष्पगुच्छ देऊन माननीय प्राचार्य पी एम काटकर सरांचं स्वागत करतात। उपस्थित महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर स्वप्नील माधव शेट्टीवार सर यांचं स्वागतासाठी आमंत्रित करत आहे प्राध्यापक सोहन कोल्हे यांना।
पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील उपप्राचार्य स्वप्नील माधव शेट्टीवार यांचं. उपस्थित माननीय वाडई सर यांच्या स्वागतासाठी आमंत्रित करीत आहे प्राध्यापिका स्वाती मानेवार मॅम यांना. धन्यवाद सर. पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे आणि आजच्या या दोन्ही महाविद्यालयाच्या वतीने सामंजस्य करार करण्यात येणार आहे. हा सामंजस्य करार श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय काँग्रेस नगर नागपूर व सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर या दोन्ही महाविद्यालयाच्या वतीने हा करारनामा होणार आहे. या दोन्ही महाविद्यालयाच्या वतीने संशोधन व शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने आज सामंजस्य करार करण्यात येत आहे. तरी माननीय प्राचार्य डॉक्टर महेंद्र ढोरे सरांना व माननीय प्राचार्य डॉक्टर प्रमोद काटकर सरांना विनंती करतो, आपणाला नम्र विनंती आहे की आपण सामंजस्य कराराची प्रत एकमेकांना सुपूर्द करावी. सामंजस्य कराराची प्रत हा दोन्ही महाविद्यालयाच्या वतीने सामंजस्य करार आजपासून झालेला आहे आणि ही प्रत एकमेकांना सुपूर्द करण्यात आलेली आहे. आपल्या शैक्षणिक संस्थेचा शिक्षण क्षेत्रातील आणि प्राध्यापक विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, दोन्ही महाविद्यालयाचं एकमेकांना सहकार्य मिळावं या दृष्टीने हे सामंजस्य कराराची प्रत आज सुपूर्द करण्यात आलेली आहे. प्रामुख्याने आज ज्यांचे प्रास्ताविक होणार आहे माननीय डॉक्टर महेंद्र ढोरे सर, प्रामुख्याने त्यांचे 21 पेजेसचा बायोडाटा आहे. खरंच तर प्रास्ताविक करणाऱ्यांची ओळख द्यायची गरज नाही. आपला हा मोठेपणा आहे, पण आमचंही कर्तव्य आहे थोडक्यात का होईना सरांचं कार्यकर्तृत्व एवढं महान आहे की आपण अर्धा तास त्यांचा परिचय वाचण्यात घालवलं तरीही कमी पडेल, कारण त्यांचं कार्यच एवढं मोठं आहे. नुसतं महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे. थोडक्यात मी त्यांचा परिचय करून देणार आहे. माननीय डॉक्टर महेंद्र ढोरे सर, प्राचार्य विज्ञान महाविद्यालय काँग्रेस नगर नागपूर, MSc MPhil PhD कॉम्प्युटर सायन्स. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यापैकी काही बेस्ट टीचर पुरस्कार म्हणजे अवॉर्ड मिळालेला आहे. टीचर फेलोशिप अवॉर्ड प्राप्त झालेला आहे. शिकवण्याचा अनुभव जवळपास 27 वर्षाचा आहे. कार्यरत सुरू आहेत. अजूनही त्यांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये अनुभव आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं चालू आहे. त्याचबरोबर मेजर मायनर रिसर्च प्रोजेक्ट सुद्धा यशस्वी झालेले आहेत. सरांच्या मार्गदर्शनात जवळपास PhD अवॉर्ड झालेले विद्यार्थी 6 आणि परत 4 विद्यार्थ्यांचं संशोधन कार्य सुरू आहे. जवळपास 46 पेपर प्रकाशित झालेले आहेत सरांचे. त्याचबरोबर PhD चे 13 थेसिस सरांनी आजपर्यंत तपासलेले आहेत आणि वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या विद्यापीठातील मात्र थेसिस त्यांच्या हातून गेलेले आहेत आणि आजही त्यांचं कार्य अविरतपणे सुरू आहे. प्रामुख्याने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी म्हणतात, खरं शिक्षण ते होय ज्यांच्या विचाराचा व कार्यकर्तृत्वाचा सुगंध सदैव समाजामध्ये आणि महाविद्यालयामध्ये दळत असते. आज खरंच तर डॉक्टर ढोरे सरांच्या वतीने आपल्या महाविद्यालयामध्ये त्यांच्या कर्तृत्वाचा आणि कार्याचा सुगंध दरवळत आहे. मी सरांना सन्मानपूर्वक आमंत्रित करतो की आपण आपलं प्रास्ताविक सादर करावं.
एक मिनिट माफ कराल. हॅलो. त्यापूर्वी मी माननीय आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय काटकर सरांना विनंती करतो की आपण प्रथम सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावे. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य काटकर सर सन्मान चिन्ह देऊन सरांना सन्मानित करीत आहे आणि नम्र विनंती करीत आहे की आपण आपल्या प्रास्ताविकाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. सर्वप्रथम आमचे दैवत डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो. सर्वप्रथम डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो. आजच्या या डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125व्या जयंती निमित्त आयोजित जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मित्र डॉक्टर PM काटकर सर, या व्याख्यानाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आमचे मित्र प्राध्यापक कोमल ठाकरे सर, तायवाडे कॉलेज कोराडी नागपूर, मंचावर उपस्थित या महाविद्यालयाचे उपप्राचार्य माधव शेट्टीवार सर, मायक्रोबायोलॉजी विभागाचे विभाग प्रमुख आणि आमचे मित्र वाढई सर, उपस्थितांमध्ये आमच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे माझ्यासोबत आलेले माझे सहकारी, या महाविद्यालयातील शिक्षक वृंद, शिक्षकेतर सहकारी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी आपणाला सांगू इच्छितो की डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे आपल्या विदर्भातलं असं रत्न होतं की ज्यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली. सर्वदूर खेडोपाडी बहुजनांच्या मुला मुलींना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि 1932 साली अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली. डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री होते आणि त्यांनी आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्री म्हणून भारताच्या कृषी व्यवस्थेला एक अशी वेगळी दिशा दर्शवण्याचं काम भाऊसाहेबांनी केलेलं आहे. 27 डिसेंबर 1898 रोजी जन्मलेले डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची श्री शिवाजी शिक्षण संस्था यावर्षी 125वी जयंती साजरी करीत आहे. आणि मित्रांनो, योगायोग हा आहे की डॉक्टर पंजाबराव देशमुखांची 125वी जयंती आणि ज्या विद्यापीठाशी आमच्या संस्थेचे बरेचसे कॉलेजेस एफिलिएटेड होते आणि आता आहेत सुद्धा, त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेचं सुद्धा हे 100वे वर्ष आहे. असा हा सुवर्ण योगायोग आहे. भाऊसाहेबांची 125वी जयंती वर्ष आणि नागपूर विद्यापीठाचं सेंटेनरी इयर. आणि या 125व्या जयंती निमित्ताने आमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेची कार्यकारिणी माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब, जे आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, यांच्या नेतृत्वात
संपूर्ण कार्यकारिणीने असा मानस व्यक्त केला की भाऊसाहेबांच्या 125व्या जयंती वर्षामध्ये भाऊसाहेबांनी जे विविध क्षेत्रांमध्ये, मग ते कृषी असो, शिक्षण असो, सहकार असो, सामाजिक क्षेत्र असो, या विविध क्षेत्रांमध्ये जे उल्लेखनीय असं कार्य केलं आहे, त्या कार्याची महती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, भाऊसाहेबांनी केलेल्या कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने आमच्या कार्यकारिणीने असा मानस व्यक्त केला की 125 व्याख्यानांचं आयोजन महाराष्ट्रभर करायचं. मित्रांनो, आमची श्री शिवाजी शिक्षण संस्था जवळपास 314 शाळा महाविद्यालये आपल्या विदर्भ रिजन मध्ये चालवते. 314 शाळा महाविद्यालयांमध्ये दरवर्षीच आम्ही भाऊसाहेबांचं गुणगान गात असतो. दरवर्षीच 27 डिसेंबरला त्यांच्या जयंती दिनी प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये कार्यक्रम होत असतात आणि त्या अनुषंगाने शिक्षण संस्थेतले सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना भाऊसाहेबांचा असा जवळून आम्हाला परिचय झालेला आहे. पण या 125 व्याख्यानांचं आयोजन करण्यामागचा उद्देश हा आहे की शिवाजी शिक्षण संस्थेच्या बाहेर, म्हणजे 314 शाळा महाविद्यालयांच्या बाहेर जाऊन भाऊसाहेबांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचावेत, या दृष्टीने संस्थेच्या बाहेरच्या शाळा महाविद्यालयांमध्ये 125 व्याख्यानांचं आयोजन करण्याचं आमच्या संस्थेने मानस व्यक्त केला आणि त्या अनुषंगाने 125 पैकी आजचं एक हे पुष्प आहे व्याख्यानाचं. आणि मला सांगताना आनंद होतो की 15 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर दरम्यान या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये या व्याख्यानांचं आयोजन करण्याचं नियोजित केलेलं आहे. आणि आजचं हे व्याख्यान जवळपास 76-77वं व्याख्यान आहे, हे मला आवर्जून नमूद करावं असं वाटतं. आणि मित्रांनो, जेव्हा केव्हा आम्ही व्याख्यानासाठी इतर संस्थांमध्ये, इतर शैक्षणिक संस्थांमध्ये अप्रोच करतो आणि जो रिस्पॉन्स मिळतो तो फारच उल्लेखनीय असा रिस्पॉन्स आहे. महाराष्ट्रभर व्याख्यानांचं आयोजन करायचं म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं की आमच्या संस्थेचा विस्तार हा विदर्भापुरता मर्यादित आहे. त्यातल्या त्यात पश्चिम विदर्भामध्ये संस्थेची शाळा महाविद्यालये जास्त आहेत. पण संपूर्ण महाराष्ट्रभर संस्थेतर्फे जे व्याख्यानांचं आयोजन केलं जात आहे त्यामध्ये सर्वच ठिकाणाहून आम्हाला उत्तम असा प्रतिसाद मिळतो आहे. या व्याख्यानांमध्ये रयत शिक्षण संस्था, जी महाराष्ट्रातली सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे, त्या संस्थेमध्ये सुद्धा बरीचशी व्याख्यानं झालेली आहेत. अगदी पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये व्याख्यानांचं आयोजन चालू आहे. मला सांगताना हाही आनंद होतोय की आपल्या महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्था, जी सगळ्यात मोठी शिक्षण संस्था आहे, त्यानंतरची दुसरी सगळ्यात मोठी शिक्षण संस्था म्हणजे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती आहे. आणि या दोन्ही शिक्षण संस्था महाराष्ट्रभर जे शिक्षणाचं कार्य करत आहे त्यामध्ये या दोन्ही भाऊंचं खूप मोठं असं योगदान आहे. पहिले भाऊ म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक म्हणजे डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख. आणि या दोन्ही भाऊंनी जो त्यांच्या कार्याचा वसा चालवलेला आहे, त्यांचं प्रेरणास्थान म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले याच आहेत. आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा प्रसार आणि प्रचार करत करत या दोन्ही भाऊंनी आपल्या महाराष्ट्रामध्ये खेडोपाडी ज्ञानगंगा पोहोचवली आणि त्याचंच फलित म्हणून आज आपण सर्वजण शिक्षण घेत आहोत. आणि या दोन्ही संस्थांमधून लाखो विद्यार्थी असे घडले आहेत की ते आज त्यांच्या करिअर मध्ये उच्च पदावर पोहोचलेले आहेत. मला सांगताना आनंद होतो की जेव्हा मी आमचे मित्र काटकर सर, प्राचार्य काटकर सरांना अप्रोच केला आणि त्यांना हा असा मनोदय व्यक्त करून दाखवला, तेव्हा सरांना फार आनंद झाला. सर म्हणाले, तुम्ही या व्याख्यानासाठी आमच्या महाविद्यालयाचा विचार केला, हेच आमच्यासाठी खूप झालं. सर, खरं तर तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्या आवाहनाला ओ दिला, आमच्या हाकेला ओ दिला आणि या
व्याख्यानाचं इथे आयोजन करण्याची संधी आमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेला दिली, त्याबद्दल आमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि संपूर्ण कार्यकारिणी यांच्या वतीने मी आपले आणि आपल्या शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे खूप खूप आभार मानतो. सोबतच जे 125 व्याख्यानं आपल्याला आयोजित करायची आहे, त्यामध्ये मग आता व्याख्यानासाठी त्या तोडीचे वक्ते सुद्धा लागतात. आणि मग SP कॉलेज चंद्रपूर मध्ये व्याख्यानाला जायचं आहे म्हणून माझ्या समोर पहिलं नाव आलं ते प्राध्यापक कोमल ठाकरे सरांचं. आता प्राध्यापक कोमल ठाकरे सरांचा परिचय इथे वेगळ्या म्हणजे रीतसर होणार आहेच, पण तरी पण मी 2 शब्दात सांगतो की एक विदर्भातलं मराठी या विषयामधलं विद्या व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणजे आपले कोमल ठाकरे सर, आणि त्यांनी आजच्या या व्याख्यानासाठी इथे यायची जी संमती दिली त्याबद्दल ठाकरे सरांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो, त्यांचे धन्यवाद करतो. आणि पुन्हा एकदा सरदार पटेल महाविद्यालयामध्ये हा व्याख्यानाचा कार्यक्रम होतो आहे याबद्दल प्राचार्य काटकर सरांचं आणि प्रमुख वक्ते कोमल ठाकरे सरांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. या 125व्या व्याख्यान मालिकेच्या माध्यमातून नक्कीच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे. आता सरांनी माननीय उपाध्यक्ष भाऊसाहेब देशमुख यांच्याविषयीची माहिती दिलेली आहे. मी आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या कोवळ्या कळ्यामागे लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसता प्रगतीतील समाजी शेकडो महापुरुष. ही छोटी छोटी बालक किंवा विद्यार्थी, कोवळे बालक उद्याचा भारत देश आहे. ज्ञानेश्वर शिवाजी महाराजांसारखे, उपाध्ये भाऊसाहेबांसारखे एक समाजसेवक आणि शिक्षण क्षेत्रामध्ये येणार आहे. हे संस्कार देणं काळाची गरज आहे आणि यासाठी या व्याख्यानाचे आयोजन केलेलं आहे. धन्यवाद सर. मुख्य वक्तव्य आहे डॉक्टर कोमल विठ्ठलराव ठाकरे सर. प्रामुख्याने सरांचा परिचय सुद्धा खूप मोठा आहे. वेळ लक्षात घेता मी काही महत्वाची माहिती देत आहे. माननीय डॉक्टर कोमल ठाकरे, प्राध्यापक मराठी विभाग, तालवाडी महाविद्यालय कोराडी. अनेक ग्रंथ सरांचे प्रकाशित झालेले आहेत. संपादित ग्रंथ सुद्धा प्रकाशित झालेले आहेत. 20 वर्षांचा सरांचा अनुभव आहे. संशोधन पत्रिकेमध्ये, संशोधन निबंध ग्रंथामध्ये, लेख चर्चासत्रामध्ये, संशोधन पुस्तिकेमध्ये अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबर वर्तमान पत्रामध्ये सुद्धा सरांचे लेख प्रकाशित झालेले आहेत. आता थोड्या वेळापूर्वी सरांनी परिचय करून दिलेला होता सरांचा की अनेक भाषणं सुद्धा त्यांनी चर्चासत्र, कार्यशाळा, परिसंवाद यात अनेक भाषणं दिलेली आहेत. आकाशवाणीवरती सुद्धा सरांची अनेक भाषणं झालेली आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी प्रामुख्याने 130 व्याख्याने सरांनी आजपर्यंत दिलेली आहेत. सूत्रसंचालन सुद्धा सरांचं 280 सूत्रसंचालन सरांनी दिलेलं आहे. एवढं मोठं व्यक्तिमत्व संशोधन कार्यामध्ये आजही सरांचं संशोधन सुरू आहे. त्याचबरोबर सरांना अनेक पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेले आहेत. सरांचं वक्तव्य बघितल्यानंतर लक्षात येईल की खरंच तर एक गाढे अभ्यासक म्हणून मला एवढंच म्हणावंसं वाटतं, चोर जे चोरी करू शकत नाही, राजा ज्यांचे हरण करू शकत नाही, भावाभावात जे वाटता येत नाही आणि ज्यांचे ओझे होत नाही, जे खर्च केले असता सतत वाढतच जाते, असे हे विद्यारूपी धन ते सर्व धनात श्रेष्ठ धन आहे. आणि सर्व धनात श्रेष्ठ धन आज विद्येच्या रूपाने आजचे प्रमुख वक्ते सन्माननीय डॉक्टर कोमल ठाकरे सर, जे की माझे PhD चे मार्गदर्शक आहे, यांचा सन्मान करण्यासाठी मी माननीय प्राचार्यांना विनंती करतो की सरांना सन्मान चिन्ह भेट देऊन सन्मानित करावे.
धन्यवाद सर. मी सरांना सन्मानपूर्वक आमंत्रित करतो की आपण आपल्या वक्तृत्वाला सुरुवात करावी. हे बहुजन सम्राटा बहुसंस्था जीवना कृती महर्षे वंदिल विदर्भ रत्ना तव पद नवविश्व अप्रतिम हर्षे. आपल्या देशामध्ये सामाजिक, शैक्षणिक, कृषी, सहकार क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणारे, अविश्रांत श्रम खर्च करणाऱ्या एका निष्कलंक जीवनाला अर्थात पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या विनम्र स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर काटकर सर, ज्यांनी मला इथे आणलं ते श्री शिवाजी शिक्षण संस्थेतील विज्ञान महाविद्यालय नागपूर येथील प्राचार्य आदरणीय डॉक्टर ढोरे सर, इथे उपस्थित असलेले आदरणीय शेट्टीवार सर, आदरणीय वाढई सर, या ज्ञानावरात ज्ञानदानाचं अनमोल कार्य अविरतपणे करणारे इथले गुरुजन, आमचे ज्येष्ठ मित्र कविवर्य डॉक्टर विद्याधर बनसोड सर, प्राध्यापक मुरकुटे सर, आमच्या सोबत आलेले माननीय डॉक्टर जाधव सर, माननीय डॉक्टर केचे सर, आणि या ज्ञानावरात ज्ञानदान घेणारे, ज्ञान घेणारे जे सगळे विद्यार्थी मित्र आहेत त्या सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार करतो. हे सगळे विद्वज्जन इथे उपस्थित आहे. ह्या सगळ्यांना आदरणीय भाऊसाहेबांचा परिचय आहे आणि भाऊसाहेबांच्या कार्यकर्तृत्वाबद्दलची सगळी माहिती आहे. मी जो आलो आहे ते तुम्हा विद्यार्थ्यांना भाऊसाहेबांबद्दल काही सांगायला आलो आहे. विदर्भाच्या भूमीमध्ये अनेक लोक जन्मले, अनेक नररत्न जन्माला आले, पण काही व्यक्तिमत्वे अशी आहेत, काही अलौकिक विभूतिमत्व असे आहेत की ज्यांनी आपल्या देशाचं सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण, शैक्षणिक पर्यावरण अधिक समृद्ध केलेलं आहे, अधिक सकस केलेलं आहे. त्यामध्ये वंदनीय डॉक्टर भाऊसाहेब देशमुख हे आहेत. डॉक्टर भाऊसाहेब देशमुखांच्या कार्यकर्तृत्वाचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या व्यक्तित्व विकसनाचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला लक्षात येतं की डॉक्टर पंजाबराव देशमुख हे गीता जयंतीला अमरावती जिल्ह्यातल्या पापळ या गावात आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे 27 डिसेंबर 1898 ला जन्मले. कोणाच्या पोटी जन्मले गीता जयंतीला? तर शामरावजींच्या घरी आणि राधाबाईच्या पोटी. म्हणजे तिथे श्याम आणि राधा आहेत आणि गीता जयंती आहे. एक मंगलकारक असा क्षण आहे. आणि हा पंजाब नावाचा मुलगा ह्या खेड्यात जन्मला. हा मुलगा केवळ जन्मला, नंतर काही मुलं अशी असतात की जी आपल्या अतुलनीय परिश्रमानं, कष्टानं, प्रतिभेनं, प्रज्ञेनं मोठी होतात. ती मोठी अशी होत नाही. त्यांच्यामध्ये जे स्वप्न निर्माण होतं ते उगाच होत नाही. सहज कुणाच्या डोक्यात आणि मनात आणि डोळ्यात स्वप्न येत नाहीत. ती स्वप्न येण्यासाठी काहीतरी परिस्थिती कारण असते, काहीतरी काळ कारण असतो. ज्या काळामध्ये, ज्या परिस्थितीमध्ये भाऊसाहेबांचा जन्म झाला आणि विदर्भाच्या मातीत जन्म झाला, त्या विदर्भाची अवस्था कशी होती, त्या विदर्भाचा काळ कसा होता, 125 वर्षापूर्वीचा काळ आपण बघितला पाहिजे, विचार केला पाहिजे. आणि 125 वर्षाच्या आधीचा विदर्भ जर पाहिला तर तिथे अतिशय वाईट परिस्थिती होती. वाईट म्हणजे कशी की कर्मकांडात लोक बुडाली होती, अंधश्रद्धाही होत्या, दुष्काळ पडलेला होता, रोगराई होती, लोक दारिद्र्यानं खितपत पडले होते, खचले होते, व्यसनाधीनतेत अडकले होते, आळस
हा विदर्भातला सर्वात मोठा गुण आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण वैदर्भीय लोक आळसात रमले होते. एक विदर्भाला गोठले पण प्राप्त झालं होतं. थंड निपचित थंडगार पडलेली ही माणसांची मनं होती. इथे शिक्षणाला वाव नव्हता, शिक्षण नव्हतं. इथे जातीयता होती, धर्मांधता होती. इथे सावकारांकडून होणारं शेतकऱ्यांचं शोषण होतं. इथे पिळवणूक होती, फसवणूक होती. कोणत्याही प्रकारे कोणत्याही विकासाचे मार्ग दिसत नव्हते. कुठल्याही प्रकारे असं पर्यावरण नव्हतं की आता आपण काहीतरी करू शकू. सगळा अज्ञानी समाज, अडाणी समाज, आणि ह्या अडाणीपणात खितपत पडलेल्या, अज्ञानीपणात हजारो वर्षापासून अंधारात राहणाऱ्या माणसांना अज्ञानांधकारातच जगायची सवय लागते. आणि एकाएकी जर त्याला ज्ञानाचा सूर्यगिर दिसला तर त्याच्यामध्ये भोवळ येऊ शकते. भोवळच येते, कारण ते ज्ञान वगैरे बघितलेलं नसतं. ते ज्ञानापासून खूप दूर असतात. महात्मा ज्योतिराव फुले हे आद्य समाज क्रांतिकारक आहे. आणि त्या क्रांतिकारकांनी ओळखलं की महाराष्ट्रातली, या देशातली ही सगळी तमाम जनता आहे, ही जी लोक आहेत ही मागे आहेत. हे अडाणीपणात खितपत पडलेले, अज्ञानीपणात खितपत पडलेले आहे. एखाद्या शेणामध्ये किडे जन्मावे आणि ते शेण वाळल्यानंतर शेणातच मरावे. फुलपाखरांसारखं स्वच्छंदी जीणं ह्या लोकांच्या, या फुलपाखरांच्या, या किड्यांच्या वाट्याला कधी येऊ नये, असं सांस्कृतिक आणि सामाजिक पर्यावरण ज्या काळात विदर्भातलं होतं. अतिशय वाईट अवस्थेत लोक जगत होते, लोक वागत होते. कुठेतरी आळसात त्या गोठलेपणाला, त्याला वितळलेपण प्राप्त झालं पाहिजे आणि त्याला प्रवाहीपण प्राप्त झालं पाहिजे. यासाठी महापुरुष, महामानव सातत्यानं कष्ट करीत होते, विचार करीत होते. हा विचार पहिल्यांदा भारताच्या भूमीमध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी केला. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र ठसले, इतके अनर्थ अविद्येने केले. अज्ञानानं आणि अविद्येनं, अडाणीपणानं आमचे किती अनर्थ केले. आम्ही किती मागे राहिलो याचा विचार त्यांनी आम्हाला दिला. आणि आपल्या अस्तित्वाची आणि अस्मितेची जाणीव करून देण्यासाठी आपल्याला शिक्षणाचं महत्व पटवून दिलं, अतिशय तीव्रतेनं पटवून दिलं. आणि ते पटवणारे ज्योतिराव फुले आद्य समाज क्रांतिकारक आहे. त्याच कार्याचा आणि कर्तृत्वाचा आणि विचाराचा वसा घेऊन विदर्भाच्या भूमीत डॉक्टर पंजाबराव देशमुख 1898 ला जन्मले. हे पंजाबराव देशमुखांचं जे कार्यकर्तृत्व आहे ते पापडला जन्माल्यानंतर कुठेतरी प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार इथे घेतलं त्यांनी, कारंजाला घेतलं, नंतर अमरावतीला घेतलं आणि मग पुण्यापर्यंत त्यांनी झेप घेतली. आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी होती, त्याच्यामुळे ते पुण्यापर्यंत गेले, लंडन पर्यंत गेले. त्यांनी पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये MA ऑनर्स केलं, बार ऍट लॉ शिक्षण घेतलं, ते बॅरिस्टर झाले. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते लंडनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये D.Phil, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी त्यांनी घेतली. आणि तेही अत्यंत जागतिक विद्वानांच्या पंक्तीत जाऊन बसणारी ती पदवी होती. आणि त्या पदवी ती घेताना अशी तशी पदवी नाहीये. त्या पदवीचा, त्या संशोधनाचा विषय होता वैदिक धर्माचा उद्गम आणि विकास. अत्यंत जटिल अशा प्रश्नावर भाऊसाहेबांनी जे संशोधन केलं ते आपण वाचायला पाहिजे, त्याचं चिंतन आणि मनन करायला पाहिजे आणि ते समजून घ्यायला पाहिजे का वैदिक धर्माचा उद्गम केव्हा झाला, त्याचा विकास कसा झाला आणि ह्या मानवी मनोवृत्ती कशा होत्या, देव कसे निर्माण झाले, ईश्वर कसे निर्माण झाले, धर्म कोणी निर्माण केले, देवांची, धर्माची, देव दानवा नरे निर्मिले हे मत लोका कळू द्या, असं सांगणाऱ्या आधुनिक मराठी कवितेच्या जनकानं जे सांगितलं, जे केशवसुतांनी सांगितलं, तीच विचारधारा, तीच विचाराची केंद्र ज्या भाऊसाहेबांची होती, ती त्यांनी लंडन मध्ये जाऊन ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये जे संशोधन केलं त्यातून मांडणी केलेली आहे. म्हणजे धर्मग्रंथ हे ईश्वर काही आकाशातून पडलेले नाही, ती माणसांच्या कल्पनेतून निर्माण झालेली गोष्ट आहे. ही त्यांनी पहिल्यांदा पटवून दिलेली गोष्ट आहे. आता हे सगळं ज्ञान त्यांनी संपादन केल्यानंतर 1925 ला ते मायदेशी परत आले, विदर्भात परत आले. विदर्भात परत आल्यानंतर, कारण ते शिकत असताना
चौथ्या वर्गात असताना त्यांच्या बाजूला लोभा नावाचा एक अस्पृश्य जातीतला मुलगा होता. तो त्यांचा मित्र होता आणि तो मित्र त्यांच्याच सारखा गुणवान होता, त्यांच्याच सारखी गुणवत्ता त्याच्या ठिकाणी होता, अतिशय हुशार असा मुलगा. पण परिस्थिती अभावी तो भाऊसाहेब शिकत गेले पंजाबराव, पण तो शिकू शकला नाही. त्याची खंत भाऊसाहेबांच्या मनात होती. विदर्भातले शेतकऱ्याचे, दीनदलितांचे, गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे ही लेकरं शिकू शकत नाही कारण परिस्थिती कारण आहे. आणि ही परिस्थिती बदलावायला पाहिजे. परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीला शरण आणण्याची धमक ठेवणं, परिस्थिती समोर न वागता परिस्थितीला वाकवण्याची ताकद निर्माण करणं ही भाऊसाहेबांनी निर्माण केली. आणि मग ती भाऊसाहेबांनी निर्माण केल्यानंतर त्यांच्या डोक्यातच होतं की मला विदर्भ बदलवायचा आहे, मला विदर्भाच्या मध्ये परिवर्तन करायचं आहे, सामाजिक परिवर्तन करायचं आहे, या पोरांना काहीतरी शिक्षण द्यायचं आहे. जी गोष्ट माझ्या वाट्याला आली ती मी तर पूर्ण केली, पण ती गोष्ट ज्या गोष्टीपासून हा सगळा समाज वंचित राहिलेला आहे, मागे राहिलेला आहे, तो दीन दलित दारिद्र्यात खितपत पडलेला आहे, अडाणीपणात अज्ञानीपणात खितपत पडलेला आहे, त्या समाजाला मला जागं करायचं आहे, त्याच्यातून त्याला बाहेर काढायचं आहे. आणि यासाठी म्हणून भाऊसाहेबांनी जे कार्य केलं ते अफलातून आहे आणि त्या कार्यामागे त्यांची तत्वदृष्टी आहे. केवळ एखादा व्यक्ती परदेशात गेला म्हणून, काहीतरी शिकून आला म्हणून, काहीतरी पैसे वगैरे जास्त कमावले म्हणून बॅरिस्टर झाले, ते लंडनला असतानाही ICS ची परीक्षा देत होते. आणि तेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी ICS ची परीक्षा दिली होती, ते त्या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. सुभाषचंद्र बोसही त्या काळात कार्य करत होते, आझाद हिंद सेनेची फौज त्यांची होती आणि कदाचित ते फार मोठी गलेलठ्ठ पगाराची नोकरी घेऊन खूप पैसा त्यांना कमावता आला असता. पण ही माणसं देशासाठी आपला प्राणाचं बलिदान करणारी होती, देशासाठी झिजणारी आणि झटणारी होती. त्याच्यामुळे त्यांनी त्या नोकऱ्या वगैरे इंग्रजाच्या काळातल्या घेतल्या नाही, तर आपल्या देशातल्या सगळ्या लोकांना स्वातंत्र्य मिळावं म्हणून आपला देह, आपले विचार, आपलं कर्तृत्व समर्पित केलं, कुठल्याही सुख सोयी न स्वीकारता. ही गोष्ट दातृत्वाची आहे, हा फार मोठा त्याग आहे, हे फार मोठं समर्पण आहे. आणि हे त्यांनी केलं. आणि इथे ICS ची परीक्षा भाऊसाहेब पण देत होते, पण ऐन वेळी त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे ते ती परीक्षा देऊ शकले नाही, ते परत आले. मग मायदेशी परत आल्यानंतर ते वकिली करायला लागले. वकिली करत असताना ते बाररूम मध्ये गेले आणि तिथे सुरुवात केली. आणि ती सुरुवात करताना मग विदर्भातल्या सगळ्या पाटील, देशमुख कुटुंबियांना सगळ्यांना वाटलं की अरे वा, फॉरेन रिटर्न एक मुलगा कुठेतरी इतका शिकला सवरला तो आलाय आणि मायदेशी आलाय म्हणून खूप लग्नाची स्थळं त्यांच्यासाठी आली, प्रचंड लग्नाची. आणि प्रचंड पैसेवाले, धनवान, धनाढ्य लोक त्यांच्यासाठी निरोप घेऊन आले. आणि ते सगळे घेऊन येत असताना भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची तत्वदृष्टी तितकी जबरदस्त होती, इतकी प्रगल्भ होती, इतके परिपक्व व्यक्तिमत्व होतं ते, की त्यांनी विचार केला की नको नको, मला पैसा, धन ही गोष्ट महत्वाची त्यांनी मानली नाही, सौंदर्य याही गोष्टीकडे त्यांनी विशेष बघितलं नाही. मुंबईच्या नाना वैद्य या सुवर्ण समाजातल्या बिमल या मुलीशी त्यांनी लग्न केलं, विवाह केला. आता तो विवाह आंतरजातीय विवाह त्या काळातला होता. समाजाला तो मान्य होणं शक्य नव्हतं, समाजाकडून मान्यता भेटणं शक्य नव्हतं. आणि आई वडिलांकडून मान्यता मिळेल की नाही मिळेल या अवस्थेमध्ये भाऊसाहेब पण होते. पण भाऊसाहेबांच्या कार्यकर्तृत्वावर आई वडिलांचा इतका प्रगाढ विश्वास होता की आपला मुलगा जे करेल ते अत्यंत हिताचं आणि अत्यंत चांगलं करेल. या विश्वासापोटी भाऊसाहेबांच्या आई वडिलांनी त्याच्यावर कुठलीही तक्रार केली नाही. नाही, तू जे करतो, तुला जे मान्य आहे ते स्वीकार. आणि त्या पद्धतीने भाऊसाहेबांनी तो आंतरजातीय विवाह केला. तो विवाह केला तर कसा केला? त्यांच्या लग्नामध्ये मुंडावळ्या नाही, हळद नाही, वाजंत्री नाही, कोणीही भट बोलावले नाही. तो जो त्यांच्या लग्नात स्वयंपाक केला ना, विदर्भामध्ये त्या काळात मेहतर समाजाच्या मुलांनी स्वयंपाक केला आणि त्यांचा तो स्वयंपाक सगळ्या वकील मित्रांना जेवायला दिला. आंतरजातीय विवाह करणं आणि समाजामध्ये जी जाती भेदाची भावना निर्माण झाली आहे, जी उच्च नीचतेची भावना निर्माण झालेली आहे की या जातीचे लोक आमच्या घरात नको, यांची सावली पडायला नको, यांचा स्पर्श व्हायला नको, ह्या विटाळ कल्पना लोकांच्या डोक्यात हजारो वर्षापासून बिंबलेल्या आहेत. आणि हे जर काढायचं असेल तर सुरुवात आपल्यापासून करावी लागेल, आपल्या कृतीतून करावी लागेल. डीड स्पीक लॉर्डर दॅन वर्ड्स. कृती जास्त बोलकी असते.
बोले तैसा चाले त्याची वंदीन पावले, अंगे झाडीनं अंगण त्याचे दासत्व करीन, त्याचा होईन किंकर, उभा ठाकेन जोडणी कर, तुका म्हणे देव त्याचे चरणी माझा भाव. जो बोलतो तसं वागतो ना, त्याच्या चरणावर सगळ्यांचा भाव समर्पित असतो. प्रत्येक व्यक्तीकडे लोक पाहत असतात की त्याची कृती आणि उक्तीत काही फरक आहे का. त्याच्या डोक्याच्या केस पासून तर बुटाच्या लेस पर्यंत शिक्षकांकडे विद्यार्थी बघत असतात की हे गुरुजी जे शिकवतात, हे जे मूल्य सांगतात, ते मूल्य हे स्वतः जपतात का, त्यांच्या ठिकाणी ती मूल्य आहेत का. ती जर त्यांच्या ठिकाणी असेल, त्यांच्या कृतीत ती उतरली असेल आणि त्यांच्या बोलण्यात ती येते असेल, तर ते ये हृदयीचे ते हृदयी जावे तसं विद्यार्थ्यांच्या तळातल्या मनापर्यंत पोहोचत असतं आणि मग विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. ही गोष्ट आपल्याला प्रमाण मानावी लागते. भाऊसाहेब त्या पद्धतीचे होते. ते नुसते बोलणारे नव्हते, सांगणारे नव्हते, परिवर्तनाची भाषा सांगणारे नव्हते. परिवर्तन या शब्दात वर्तन हा शब्द आहे. जोपर्यंत मनुष्याच्या वर्तनात बदल होत नाही ना, तोपर्यंत परिवर्तन होत नाही. आणि परिवर्तन करण्यासाठी माणसाच्या वर्तनात बदल करावा लागतो. आणि मग वर्तनात बदल केव्हा होईल, तर आपल्या कृतीयुक्त जगण्यातून होईल. आणि मग ते कृतीयुक्त जगणे भाऊसाहेबांचे होते. आणि त्या भाऊसाहेब त्या कृतीयुक्त जगण्यातून जगत जगत पुढे पुढे जात होते. आणि ते सगळे जगणे सगळा समाज बघत होता की बाप रे. आणि मग त्यांना लक्षात आलं की हे तर सामाजिक कार्य ते करत होते. सामाजिक कार्य करताना त्यांनी काही असंच काम केलं नाहीये. ते जेव्हा काम करत होते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही काम सुरू होतं. त्यावेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरही एक भूमिका घेऊन काम करत होते. त्यावेळी सुभाषचंद्र बोसही कार्य करत होते. त्यावेळी संत गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचंही काम विदर्भामध्ये सुरू होतं. हे सगळं काम करत होते आणि महात्मा गांधींनी सुद्धा राजकारणाची सूत्र आपल्या हातात घेतलेली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर समाजामध्ये समता निर्माण करणं, बंधुभाव निर्माण करणं, सगळ्यांना स्वातंत्र्याची जाणीव करून देणं आणि शिक्षण ही सर्वात महत्वाची गोष्ट जी विदर्भातल्या आळशी लोकांना, अज्ञानात खितपत पडलेल्या लोकांना देणं, ही सर्वात महत्वाचं आव्हान भाऊसाहेबांसमोर होतं. आणि मग ते आव्हान पेलताना त्यांनी काय केलं की त्यांनी पहिल्यांदा शिवाजी मराठा हायस्कूलची स्थापना केली. आणि त्या मराठा हायस्कूलची स्थापना केल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल मुलांनो, त्यांच्याजवळ खूप पैसा नव्हता पंजाबराव देशमुख यांच्याजवळ. आणि त्या मराठा हायस्कूलमध्ये जेव्हा पहिल्यांदा शिक्षकाची नेमणूक केली तेव्हा त्या शिक्षकाचा पगार स्वतः वकिली करून मिळवलेल्या पैशातून केला होता. ही गोष्ट सर्वसामान्य नाहीये, सर्वसाधारण नाहीये. आणि त्याच्यानंतर 1932 मध्ये शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि ती स्थापना केल्यानंतर सुद्धा स्वतःचा बंगला वाडा हा गहाण ठेवला होता. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. स्वतःचा वाडा गहाण ठेवून एखादी संस्था उभी करणं, स्वतः पगार कमवून तो पगार शिक्षकाला देणं. आणि कुठे, कोणासाठी करायचं आहे, तर ह्या हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या पिढ्यांसाठी. आणि मग त्यांनी काय, सगळ्या प्रकारचं शिक्षण आपल्याला विदर्भात द्यायचं आहे. मग विदर्भात ही ज्ञानाची गंगा निर्माण करायची आहे, हा ज्ञानाचा प्रवाह प्रवाहित करायचा आहे. मग त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढल्याबरोबर शिवाजी शिक्षण संस्थेचा डोलारा वाढला. तो अक्षय वृक्ष फार वाढला. त्या अक्षय वृक्षातील ज्ञानरस पिण्यासाठी अनेक खेड्यापाड्यातल्या चिमण्या घरट्यातून अनेक चिमणी पाखरं आली आणि कोणी कला शाखेच्या दांडीवर बसली, तिथून काही देवघेव करायला लागली, कोणी विज्ञानाच्या फांदीवर बसून चर्चा करायला लागली आणि प्रात्यक्षिक करायला लागली, कोणी वाणिज्याच्या दांडीवर अर्थशास्त्राचे विचार मांडायला लागली, कोणी कायद्याच्या फांदीवर बसून विद्याभ्यासंगात रममाण झाली, तर कोणी या कृषी मातेच्या अंगावर बसून तिथले दाणे टिपून कृषी क्षेत्रात परिणत झाली. आणि अशा प्रकारे हे सगळे खेड्यापाड्यातले पोरं शिक्षणानं तिथला ज्ञानरस पिऊन, त्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अक्षय वृक्षाचा ज्ञानरस पिऊन या यशाच्या गगनात उड्डाण करण्यासाठी निघाली. ही निघाल्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा नवीन पिढी आली, तिथला ज्ञानरस पियायला लागली. या विचारपीठावर, सन्मानपीठावर आसनस्थ जी लोक आहेत, मी जे आज बोलतोय की अनेक विदर्भातले लोक शिकले सवरले आहेत आणि जे चर्चा करायला लागले आहे, ह्या मागे, सगळ्यांच्या मागे महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, या सगळ्या महान व्यक्तींचं योगदान आहे मित्रांनो.
आपण उगाचच या खोलीत बसलो नाही एअर कंडिशनच्या. एके काळात या एअर कंडिशनच्या खोल्या नव्हत्या. एक तट्ट्या लावलेल्या तट्ट्याच्या रूम मध्ये पोरं शिकत होती आणि तिथे सुद्धा शिक्षण मिळत होतं. आणि त्या पद्धतीनं विदर्भाची पोरं प्रज्ञा प्रतिभा घेऊन उड्डाण करत होते, विहार करत होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पोरं शिकत होती. कायद्याच्या क्षेत्रात जात होती, औद्योगिक क्षेत्रात जात होती, व्यवसायात जात होती. अनेक क्षेत्रामध्ये ऍग्रिकल्चर कॉलेज त्यांनी काय काय नाही काढलं भाऊसाहेबांनी. मूलोद्योग शिक्षण पद्धती देण्यासाठी, व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी त्यांनी अनेक प्रकल्प राबवले. कृषी ऍग्रिकल्चर कॉलेज काढलं, कृषी कॉलेज काढलं त्यांनी. त्यांनी महात्मा गांधीच्या नावानं ग्रामोद्योग संस्था काढली. अनेक गोष्टी काढल्या. गृह विज्ञान शाखा काढली, शेतकी शाळा काढली, अनेक आयटीआय वगैरे काढल्या. खूप काही पसारा निर्माण केला आणि खूप शिक्षण देणं सुरू केलं. खेड्यापाड्यातले पोरं ज्यांना शिक्षणाची जाण नव्हती, अजिबात ज्ञान नव्हतं, ते यायला लागले, शिकायला लागले आणि वेगवेगळ्या क्षेत्रात जायला लागले. आता हे सगळं भाऊसाहेबांनी केलं. ते करत असताना जिल्हा कौन्सिल बारची निवडणूक होती. त्या निवडणुकीला ते उभे राहिले, त्याच्यामध्ये ते निवडून आले, अध्यक्ष झाले आणि अध्यक्ष झाल्यानंतर पहिला प्रस्ताव घेतला, प्राथमिक शिक्षण सक्तीचं झालं पाहिजे. 1952 ते 1962 या काळामध्ये या देशाचे पहिले कृषी मंत्री ते झाले. आणि कृषी मंत्री झाल्यानंतरही त्यांनी जे कायदे केले ते शेतकऱ्यांच्या हिताचे होते. कर्ज लवाद कायदा असो की अनेक कायदे असो. विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आरक्षण त्यांनी त्या काळात दिलं. शेतकऱ्याच्या पोरांना आरक्षण देऊन त्यांना शिकवणं. आणि मग ते आरक्षण देतानाही त्यांनी विचार केला की नुसतं आरक्षण देऊन चालणार नाही. श्रद्धानंद वसतिगृह काढलं. हे श्रद्धानंद वसतिगृह काढल्यानंतर त्या श्रद्धानंद वसतिगृहामध्ये सगळ्या जाती धर्माच्या पोरांना प्रवेश आणि सगळे पोरं एकत्र राहतील. एक सामाजिक समता निर्माण करण्याचा एक प्रयोग. आणि शिक्षणही घेतलं पाहिजे. खेड्यापाड्यातले पोरं शहरात शिकायला आली पाहिजे, वसतिगृहात राहिली पाहिजे. त्यांनी सगळ्या जाती धर्माच्या पोरांसोबत एकत्र जेवण केलं पाहिजे, एकत्र विचार विनिमय केला पाहिजे, एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. आणि कुठेतरी परंपरागत जे डोक्यामध्ये जातीयतेचं खूळ माजलेलं आहे, जे वेष्टन चढलेलं आहे, ते सगळं समूळ नष्ट करून माणुसकी नावाचं, मानव नावाचं बीजारोपण त्यांनी करायला पाहिजे. हा विचार भाऊसाहेबांनी त्या काळात मांडला. म्हणून त्यांनी शिक्षण सार्वत्रिक केलं, शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण केलं, सगळ्यांना शिक्षण मिळावं हा विचार मांडला. आणि इतकंच नव्हे, मुष्टी फंड सुरू केला. हा मुष्टी फंड काय? हॉस्टेलमध्ये राहणारी पोरं अतिशय गरीब होती, शेतकऱ्याची होती, त्यांना पैसे वगैरे नव्हते, कुठून देणार फी वगैरे, अतिशय कमी प्रमाणातली होती. पण तरी त्यांनी काय केलं की धनवान जे लोक आहेत त्या धनवान लोकांकडे जायचं आणि मूठभर अन्न आम्हाला द्या, मूठभर धान्य आम्हाला द्या. आणि मूठभर धान्य करून त्यांनी मुष्टी फंड ही कल्पना साकारली. आणि त्याच्यातून अनेक गोरगरिबाची पोरं शिकली. अनेक गोरगरिबाच्या पोरांना अन्नधान्य मिळालं, जेवण मिळालं, हॉस्टेलवर राहायला मिळालं आणि ते सगळं पोरं शिकत गेली. ही सामान्य बाब नाहीये त्या काळामध्ये. आणि ही सगळी गोष्ट केल्यानंतर त्यांना सामाजिक सलोखा निर्माण करायचा होता. मग गावातल्या विहिरी सुद्धा सगळ्यांसाठी खुल्या केल्या. नाहीतर विशिष्ट जातीच्या लोकांसाठी विशिष्ट विहीर, हे सगळं होतं. 1927 साली त्यांनी अंबादेवीचं, अमरावतीचं मंदिर सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी खुलं केलं, जे फक्त हिंदू लोकांसाठी होतं, बाकीच्यांसाठी मंदिर नव्हतं. तो प्रयोग त्यांनी केला. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध त्यांच्याशी आला. ह्या सगळ्या घटना आपल्याला काय सांगतात? सामाजिक समता निर्माण व्हावी, माणसा माणसामध्ये सुसंवाद घडावा, हे भाऊसाहेबांच्या मनातलं होतं. आणि त्यासाठी त्यांची शिक्षण संस्था, त्यासाठी त्यांचं सगळं कार्य. आणि हे सगळं कार्य करता असताना शेतकऱ्यांकडे प्रमुख लक्ष. गोरगरीब दीनदलित हजारो वर्षापासून शेतकऱ्याची वाईटच अवस्था. तो काही बाहेर आला नाहीये. आजही त्याच्यात आत्महत्या सुरू आहेत. बाकी कोणी आत्महत्या करत नाही. मरतो तोच. का मरतो माहित नाही. माहित नाही तुम्हाला? माहित आहे? आपण शाळेत कॉलेजमध्ये शिकतो. कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना आपल्या आजूबाजूच्या भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचं भान असणं आवश्यक आहे, कारण ते आपले कोणीतरी आहे.
आपल्यासाठी ते कमावतात, राबतात, कष्ट घेतात, म्हणून आपल्या पोटात दाना जातो, आपल्या पोटात सगळं येतं आणि मग आपण मोठे होतो. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मित्रांनो, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे मानवतावादाचा पुरस्कार भाऊसाहेबांनी केला होता. भाऊसाहेब हे मानवतावादाचे पुरस्कर्ते होते. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान निर्मिती करण्याचं कार्य हातात घेतलं, तेव्हा मसुदा समितीचे ते अध्यक्ष असताना त्या मसुदा समितीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख हे सदस्य होते आणि ते काम करत होते. ते कार्य करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा पहिल्यांदा संविधान तयार केलं, सगळे कलम तयार केली, सगळी मार्गदर्शक तत्व तयार केली, सगळे मूलभूत अधिकार सांगितले, सगळी माणसांची कर्तव्य लिहिली आणि त्याच्यानंतर आरक्षणाचे मुद्दे सगळे मांडले, तेव्हा भाऊसाहेबांना वाटलं की दीनदलित गोरगरीब आणि कष्टकरी समाजासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी काय दिलं. म्हणून ते जेव्हा वाचायला लागले, पाहायला लागले, तर चटकन भाऊसाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण बाबासाहेबांनी बहुजन समाजासाठी, ओबीसी समाजासाठी तशी तरतूद करून ठेवलेली होती. ही जाणीव, जी सामाजिक तीव्र जाणीव बाबासाहेबांना होती, त्याच जाणीवेसरशी भाऊसाहेब सुद्धा काम करत होते. मित्रांनो, खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण सगळ्या महापुरुषांचे, महामानवांचे, अनेक कर्तृत्वाचे सगळे पाढे वाचतो, सगळे त्यांचे विषय आत्मसात करतो. पण आजच्या काळात सुद्धा आज आरक्षणाचे मुद्दे पेटलेले आहेत. ते का पेटलेले आहेत त्याचाही विचार आपण करायला पाहिजे. कशामुळे पेटलेले आहेत तोही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्या आरक्षण काय भानगड आहे हे तपासून घेतली पाहिजे आणि हे सगळ्या गोष्टी घडू नये तेव्हा त्यासाठी हे महापुरुष, महामानव झटत होते, झगडत होते, संघर्ष करीत होते, नवी व्यवस्था निर्माण करत होते, नव मनवंतर घडून आणत होते. आणि हे सगळं जे जुनं आहे, जे भ्रष्ट झालेलं आहे, जे वाईट आहे, ते नष्ट करणं आणि नवा पायंडा निर्माण करणं, यासाठी भाऊसाहेब योगदान देत होते. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मानवतावादाच्या पुरस्कर्त्याच्या संदर्भात विचार करताना जेव्हा जातीयवादाचा विचार येतो, तेव्हा मला एक आठवण अशी येते. भगवान गौतम बुद्ध एकदा वनातून जात असतात आणि वनातून जात असताना त्यांना तहान लागते. त्यांच्या जवळचं पाणी संपून गेलेलं असतं. त्यांच्यासोबत त्यांचे अनुयायी असतात आणि जात 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 पुढे जात असताना तहानेनं व्याकुळ झालेले हे लोक कुठेतरी त्या जंगल वस्तीमध्ये एखादी झोपडी दिसते का, तिथून आपल्याला पाणी मिळेल का, हा विचार करत जात असतात. आणि दूर कुठेतरी एका झोपडीचं दार किलकिलं दिसतं आणि त्या किलकिल्या दाराकडे पाहून तिथे ते जातात आणि ते दाराची कडी वाजवतात, थापा मारतात आणि मग तिथून आतमधून त्या कंकणाचा आवाज येते आणि एक स्त्री बाहेर येते आणि ती बघते तर एक संन्याशी वेशातले अत्यंत संयमी असे महान तपस्वी ते पाहते आणि ती म्हणते की भदंत, आपल्याला काय हवे? तेव्हा भगवान गौतम बुद्ध स्मित करत अत्यंत मृदू भाषेत तिला म्हणतात, भदंती, आम्हाला पाणी हवे आहे, आम्हाला तहान लागलेली आहे. तेव्हा ती पाणी आणायला आतमध्ये जाते. आतमध्ये गेल्याबरोबर पाण्याचा गडवा आणताना तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतो की अरे, आपण जातीनं अस्पृश्य आहोत आणि भगवान गौतम बुद्ध म्हणजे बाहेर आलेले संन्याशी, हे तर संन्याशी वेशातले आहेत, यांना आपल्या हातचं पाणी कसं चालणार? ते जरा धर्मबाह्य गोष्ट घडेल. आणि म्हणून ती तशीच पाणी न आणता बाहेर येते आणि ती म्हणते, माफ करा भदंत, आम्ही आपल्याला पाणी देऊ शकत नाही कारण आम्ही जातीनं अस्पृश्य आहोत. तेव्हा भगवान गौतम बुद्ध मृदू स्वरात स्मित करत तिला म्हणतात, भदंती, आम्ही आपणाला पाणी मागितले, जात मागितली नाही, जात विचारली नाही. आम्हाला जात नको आहे, पाणी हवे आहे, आम्हाला सत्य हवे आहे, आम्हाला काल्पनिक कोणतीही गोष्ट नको आहे. तेव्हा कुठेतरी तिच्या डोक्यात प्रकाश पडला. अनेक वर्षापासूनचं जातीय विषमतेचं विष तिच्या मनात जे निर्माण झालं होतं, जी बंधनात जगत होती,
ते जोखड तिचं बाहेर पडल्यासारखं झालं आणि स्वातंत्र्याचं मृदू स्मित करत तिनं त्यांच्यासाठी पाणी आणलं. म्हणून मित्रांनो, माणसाची जात ही काल्पनिक आहे. ती माणसाने निर्माण केलेली आहे. ती आकाशातून टपकली नाही. ती कोणत्या देवाधर्मानं दिलेली नाही. ती माणसानेच निर्माण केलेली आहे. माणसाने निर्माण केलेल्या गोष्टी या काल्पनिक आहेत. त्याच्या व्यवस्थेसाठी त्या त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. त्या गोष्टी आपण किती सत्य मानायचा. आज जातीय अहंकार घेऊन जगणारी माणसं आणि त्या अहंकारापोटी एकमेका जातीला नीच लेखून त्याला पिळवणूक करणारे, त्याला शोषण करणाऱ्या माणसांना तेव्हा समतेचा विचार भाऊसाहेब देत होते. आणि म्हणून कविवर्य कुसुमाग्रजांची मला या संदर्भातली एक कविता आठवते. सर्वात मधुर स्वर ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा, सर्वात मधुर स्वर ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा, ना मैफिलीतील गाण्याचा, ना आमंत्रक ओठातील हसण्याचा. सर्वात मधुर स्वर कोठेतरी कोणाच्या तरी मनगटावरील शृंखला खळा खळा तुटण्याचा. हा जो शृंखलाबद्ध कर आहे, हा बद्ध कर, हे डोक्यातली जी विषम मानसिकता आहे, हे जे विचार आपले पारतंत्र्यबद्ध आहेत, याला मुक्त करून त्याला स्वतंत्र करणे, त्याला त्याच्या अस्मितेची जाणीव करून देणे, त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देणे, याच्यासाठी त्यांनी ज्ञान दिलं. याच्यासाठी त्यांनी शिक्षण दिलं की जेव्हा ते शिक्षण घेतो तेव्हा त्याला ज्ञान प्राप्त होते आणि आपल्या अस्मितेची जाणीव होते. ही जाणीव, कारण माणूस हाच परम सत्य आहे. जीव ओवाळून प्रेम करावा असा शब्द इथे माणूस आहे. ज्याच्या भोवती जीवानं रुंजी घालावं असं सौंदर्य इथे माणूसच आहे. आणि ज्याच्यासाठी प्रज्ञेनं उड्डाण घ्यावं असं सत्यही इथे माणूसच आहे. माणूस हेच परम सत्य आहे. हाच माणुसकीच्या सर्वाचा परम प्रत्ययाचा संदेश आपल्याला आहे. हाच माणसाचं संपूर्ण संवर्धन आणि प्रकाशन हेच परम सत्य आहे. हाच माणुसकीचा, मानवतेचा संदेश वंदनीय भाऊसाहेबांनी आपल्या जीवन कर्तृत्वातून दिला. डॉक्टर यशवंत मनोहर म्हणतात त्याप्रमाणे, शब्दांची पूजा करत नाही मी, माणसांसाठी आरती गातो. ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो. ज्यांच्या गावात सूर्यच उगवला नाही, अज्ञानात पडलेला समाज होता, त्यांच्या हातात विचारांचा उजेड देणं, शिक्षणाच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून उजेड पोहोचवणं, हे काम भाऊसाहेबांनी केलं. भाऊसाहेबांनी कर्ज लवाद कायदा केला. भाऊसाहेबांनी जागतिक पातळीवरचे सगळे शेतीचे प्रयोग केले. भारत कृषी सेवक समाजाची स्थापना केली. अनेक गोष्टी सांगता येतील, पण माझा विषय आहे ज्ञानाग्नी. भाऊसाहेबांच्या या कर्तृत्वामुळं, भाऊसाहेबांच्या या कार्यामुळं, आदरणीय सरांना अत्यंत महत्वाचं काम असल्यामुळे जायचं आहे. मी त्यांना अर्धा तासाचा वेळ सांगितला होता. मी माझं आटोपत घेतोय, अगदी शेवटचं आहे. आणि ते जे काम केलं आहे भाऊसाहेबांनी ते फार मोठं आहे, विशाल काम केलेलं आहे. आणि त्या विशाल काम केल्यानंतर या भाऊसाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला बघून विदर्भाची प्रज्ञा प्रतिभेला सुद्धा बहर आला. आणि विदर्भाच्या प्रज्ञा प्रतिभेला बहर आल्यानंतर तेव्हाच्या काळात मधुकर केचे नावाचे कवी, ज्यांच्यावर मी आचार्य पदवी घेतलेली आहे आणि ज्यांच्यावरचं पुस्तक संपादित झालेलं आहे, साहित्य दिंडीचा वारकरी मधुकर केचे. आता ह्या कवीनं भाऊसाहेबांवर कविता लिहिली आणि ती कविता ज्ञानाग्नी या शीर्षकाखाली आहे. आणि ते असं म्हणाले, पंजाब राव नावाने तेजाब जन्मले होते, जखमांच्या संगे अमुचे जोडले तयाने नाते. पंजाब राव नावाने तेजाब जन्मले होते, जखमांच्या संगे जोडले तयाने अमुचे नाते. जातीचे गज मोडून या पिंजऱ्यात वादळ शिरले, आमुचे रूढींचे मेवे रागाने फेकून दिधले. इंधना परी तो जळला, चंदना परी तो झिजला, ज्ञानाची टाके ठिणगी, अग्नीनं अजूनही विझला, अग्नीनं अजूनही विझला. हा ज्ञानाची ठिणगी टाकणारा हा ज्ञान महर्षी अजूनही भिजलेला नाही. अजूनही 125 वर्षानंतर नव्हे तर चिरंतर तो पेटतच राहणार आहे, तो प्रज्वलित करणार आहे. आणि त्याच्या ज्ञानाच्या तेजो वलयामध्ये आम्ही सगळे प्रकाशित होणार आहोत. अंधार उजळण्यासाठी जीवाने जगतात सगळे, जो बीज खुपसतो पोटी तो एक जलधर उजळे. कवी ग्रेस म्हणतात,
अशा जलधर उजळण्याप्रमाणे पंजाबराव भाऊसाहेबांचं कार्य आहे, अफाट कार्य आहे हो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ते गेल्यानंतर जे त्यांच्याबद्दल लिहिलं ते अतिशय महत्वाचं आहे, ते सांगतो आणि मी माझं भाषण संपवतो. ज्ञानदीप हा विद्यार्थ्यांचा वऱ्हाडचा हरपला, अरे हा थोर पुरुष लोपला. अखिल विश्व कृषकांचा योजक आम्हास का विसरला, समाजातून ध्वनी गर्जला. जनसाधारण लोकहिताचा प्राणपणा लागला, अजूनच ग्रंथ पूर्ण वाचला. ज्या लोकहिताची आकांक्षा बावरी, शिक्षणास सारा वेळेची अर्पण करी. पक्षासम सेवेसाठी गिरट्यावरी, छत्रपतीची ध्वजा घेऊन नंदादीप उजळला, हजारो ग्रामासी चमकला. वऱ्हाडात का भारतातही परदेशी जाऊनी, शिकविली तरुण मुले धावूनी. दारिद्र्याचे पांग फेडले शिक्षणास देऊनी, गर्व हा तुमचा सगळ्या मनी. साथीस घेऊनी मित्र सत्र वाढवी, ज्ञानार्जन यज्ञे गावोगाव चालवी. सर्वांवर करुणी प्रेम पक्ष मालवी, निर्भयतेनं ज्ञानपीठा स्थापन करण्या खुला. विनंती अर्ज तुझा धडकला. अमरावती नगरास शिवाजी शिक्षा स्थळ बनवणी, दाविले परधाम सजवणी. भूवैकुंठापरी दिसत असे संस्था पाहता क्षणी, कलेने भरली चहू बाजूंनी. अति थोर थोर तरुणास अडवूनी धरी, धनधान्य मागुनी करी संस्था साजिली. सेवेस लावली तरुण पिढी ही बरी, कोण विसारी या तुझ्या गुणांना धर्मपत्नी अन मुला. याची सेवेला तू वाहिला, अति कष्टाने जीवन जगुनी त्याग तपस्या करी. बहुजन हित हृदयाची धरी, घरदाराला विसरुनी सगळी वेळ यातची धरी. वऱ्हाडी जनता उन्नत करी, शासनात बसुनी शेतकरी जागविला. कृषकांचा मेळा दिल्लीला भरविला. तू मुला मुलांच्या हृदयस्थनी चमकला. तुकड्या म्हणे पंजाब राव श्री, यश कीर्ती पावला. विसरीना भारत तव शक्तीला, ज्ञानदीप हा विद्यार्थ्यांचा वऱ्हाडचा हरपला. अरे हा थोर पुरुष लोपला. ही भाऊसाहेब देशमुख यांच्या मृत्यूनंतर, भाऊसाहेब देशमुखांचा मृत्यू रामनवमीला झाला आणि त्याच्यानंतर राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज यांनी त्यांच्यावर केलेलं हे भाष्य, हे काव्य बोलकं आहे, सूचक आहे, ते बोलून जातं. आणि डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची प्रज्ञा प्रतिभा कुठल्याही एका जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, राज्याच्या, प्रदेशाच्या सीमारेषेत अडकून पडली नाही. ते दुनियेचे सन्माननीय नागरिक झाले, ते दुनिया कवेत घेऊन जगत राहिले. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केल्यानंतरही त्यांनी सर्व जातीपातीच्या लोकांना त्याच्यामध्ये घेतलं, असा भेदभाव कधी केला नाही. आपल्या स्वतःच्या बायकोला लाईफ मेंबर सुद्धा केलं नाही, पत्नीला मेंबर केलं नाही. ही गोष्ट आपल्याला बरीच सुचून जाते हो. आजकाल नातेवाईक घेण्याची पद्धती सुरू झालेली आहे संस्थामध्ये सुद्धा, याच्यामध्ये त्याच्यामध्ये. आता काय बोलायला पाहिजे, भ्रष्टाचारानं हा देश किडत चाललेला आहे प्रचंड. म्हणजे इंग्रजांनी जेवढं आपल्याला लुटलं नाही ना, त्याच्या पटीनं आपल्या देशाचे आपले सुपुत्र आपल्या देशाला लुटताना पाहून लाज वाटते. जेवढा रक्तपात आपल्या देशामध्ये ब्रिटिशांनी निर्माण केला नाही, त्याच्यापेक्षा जास्तीचा रक्तपात आपल्या देशाच्या देवधर्माच्या आणि मंदिर मस्जिदाच्या प्रश्नातून निर्माण झालेल्या या लढ्यातून निर्माण झालेला आहे. याच्याबद्दल खंत वाटते. म्हणून जाती, धर्म, पंथ, संप्रदायामध्ये परस्पर संवाद व्हावा, समता प्रस्थापित व्हावी, प्रेम निर्माण व्हावं, परस्परामध्ये परमप्रीती निर्माण व्हावी, याच्यासाठी यांनी समर्पण केलं, याच्यासाठी आपल्या देहाचं बलिदान केलं, याच्यासाठी आपलं कर्तृत्व समर्पित केलं. त्या महान विदर्भाच्या या रत्नांना, या गुणवान रत्नांना, ज्यांनी स्त्रियांचं सर्वात मोठं कार्य केलं. मैत्रिणी, तुम्ही इथे स्त्रियांची संख्या फार मोठी आहे. स्त्रियांच्या बद्दल अतिशय नितांत आदर भाऊसाहेबांना होता. भाऊसाहेबांना मराठ्यांच्या त्या स्त्रियांच्या संदर्भातल्या ज्या वेगळ्या पद्धती होत्या किंवा वागण्याच्या पद्धती होत्या त्याच्याबद्दल विरोध होता. भाऊसाहेब सगळ्या स्त्रियांना, म्हणजे ज्या घरंदाज मनोवृत्ती होत्या त्या घरंदाज मनोवृत्तीचा विरोध भाऊसाहेबांनी केला होता आणि सगळ्या स्त्रियांना बाहेर काढा. भाऊसाहेबांच्या शिक्षण संस्थेमध्ये जेवढे लोक नोकरीला लागले त्यांच्या पत्नींना शिकवायला भाग पाडलं, शिकायला बाहेर पाडलं. आज लोक शिकले, सवरले, आमच्या पोशाखात बदल झाले, आमच्या राहणीमानात बदल झाला, पण आमच्या डोक्यातली मनोवृत्ती जी आहे स्त्रियांकडे बघण्याची ती मात्र बदलली नाही.
कधी कधी प्रश्न येतो मनात, त्या सीतेलाच का अग्निदिव्य करावं लागलं? रामचंद्राला का नाही शुद्धतेची ग्वाही द्यावी लागली? मग हा पक्षपात नाही का? हा पक्षपाती धोरण, कारण सगळी शास्त्र ही पुरुष प्रधान आहे, पुरुषांनी लिहिलेली आहे, स्त्रीवर अन्याय करणारी आहे. त्याच्यामुळे स्त्रियांच्या बद्दलची विषम अवस्था निर्माण झाली. ह्याच्याही बद्दल भाऊसाहेबांनी खूप मोठा विचार मांडलेला आहे. अनेक क्षेत्रामध्ये अनेक विषयावर भाऊसाहेबांचं चिंतन अत्यंत महनीय आहे. हे चिंतन आपण वाचावं, हे चिंतन आपण स्मरणात घ्यावं, भाऊसाहेबांचा विचार लक्षात घ्यावा. विदर्भाच्या भूमीत जन्मला तरी भारतभर आणि भारताच्या बाहेर वैश्विक झालेला हा महान आदरणीय महापुरुष आपल्या हृदयाच्या शामियानात बसवावा. त्याला हृदयाच्या मखमली पेटीत विचाराच्या दृष्टीनं बंदिस्त करून आपण त्याच्या वृत्तीनं, प्रवृत्तीनं, प्रकृतीनं वागावं. त्या पद्धतीनं आपण तसं आश्वासित होऊया. आपण मला सहन केलं त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत, अनेक महान पुरुषांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत, जात पात धर्म पंथ पक्ष राजकारण गटबाजी याही पलीकडे मानवतावादी संदेश प्रस्तुत आपल्या व्याख्यानातून आपण दिलात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद देतोय. यानंतर प्राचार्य महोदयांच्या भाषणाऐवजी थोड्या वेळापूर्वी प्रथम आज आपल्या महाविद्यालयामध्ये सूक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या वतीने मायक्रोबायोलॉजी स्टुडंट क्लबची स्थापना करण्यात आलेली होती. 2023-24 करिता याविषयी अधिक माहिती देण्याकरिता कुमारी प्रिसिला या विद्यार्थिनीला मी आमंत्रित करतोय. प्रिसिला तर बोलेलच, परंतु आपलं हे सरांचं व्याख्यान सुरू असताना गोंडवाना विद्यापीठातर्फे एक अधिसूचना निघाली आणि त्या अधिसूचनेमध्ये आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर PM काटकर सर हे उत्कृष्ट प्राचार्य म्हणून त्यांना पुरस्कृत करण्यात आले. तर मी ढोरे सरांना विनंती करतो की प्रथम एक पुष्पगुच्छ देऊन प्राचार्यांचं स्वागत करा. I take the pleasure in announcing that the Microbiology Students Club, in association with Microbiology Society of India, for the session 2023-24 has been elected in the supervision of Dr. Vijay Wade sir. I request Honorable Chief Guest Dr. MP Dhore sir, the Principal of Shivaji Science College, Nagpur, respected Principal Dr. PM Katkar sir, Dr. Komal Thakre sir, with our Vice Principal Dr. Madam Shettiwar sir, and Head of the Department Science Faculty Dr. Vijay Wade sir, to inaugurate the club by disclosing the placard.
Club, we organized scientific Rangoli competition on the theme of viral diseases for the science faculty students. There were total 10 entries for the competition. A special thanks to our judges Poonam Thapre ma'am and Sonali Gohokar ma'am for evaluating the Rangolis. Before I announce the winners, I would like to make it clear that the cash prize and the certificates to the winners will be awarded on the valedictory program. Now, cross your fingers because I'm gonna announce the winners. The third prize goes to Master Lachin Swami of BSc third year. I would request Principal Sir to felicitate him. The second prize has been awarded to Kumari Bhumika Hood of BSc second year. Please come forward. The first prize has been bagged by Kumari Gayatri Sari of MSc second year. Thank you. धन्यवाद. अध्यक्षीय भाषणाकरता आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या आदरणीय ढोरे सर, सन्माननीय प्राचार्य प्रमोद काटकर सरांना प्रतिमा आणि पुष्प देऊन सन्मानित करीत आहेत. व ग्रंथ भेट देऊन सन्मानित करीत आहेत. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धन्यवाद सर. मी आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आजच्या अध्यक्ष महोदयांना आमंत्रित करत आहे. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर काटकर सर, जोरदार टाळ्या होते. धन्यवाद. सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालय आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रतिष्ठानाच्या वतीनं आज आयोजित 125व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विदर्भातल्या सगळ्यात मोठ्या विज्ञान महाविद्यालयाचे आणि आपणा सर्वांना माहीत असेल की नागपुरातलं जे विज्ञान महाविद्यालय आहे, शिवाजी विज्ञान महाविद्यालय, त्या महाविद्यालयाचे प्राचार्य ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणी होतो आहे, ते आमचे मित्र प्राचार्य डॉक्टर ढोरे सर. मगाशी बसता बसता आम्ही चर्चा करत होतो तर त्यांच्या नावात MP आहे आणि माझ्या नावात PM आहे. महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि IPSCचे कोऑर्डिनेटर डॉक्टर माधव शेट्टीवार सर, ज्यांनी अतिशय सुंदर असं पंजाबराव देशमुख यांनी जे शिक्षण क्षेत्रात आणि विविध क्षेत्रात केलेलं कार्य आपणासमोर ठेवलं, ते डॉक्टर ठाकरे सर, या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर वाढई सर, या उपक्रमाला ढोरे सरांसोबत आलेले त्यांचे सहकारी जाधव सर, केचे सर,
कार्यक्रमाला उपस्थित सर्व महाविद्यालयाचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम भाऊसाहेब देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या वतीनं मी विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, हा कार्यक्रम आयोजित करण्याच्या संदर्भात जेव्हा ढोरे सरांनी मला दूरध्वनीवरून संपर्क केला तेव्हा आम्ही लगेच त्यांना होकार दिला आणि त्यांच्या आणि आपल्या महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे कदाचित हा कार्यक्रम थोडासा उशिरा झाला, परंतु उशिरा का होईना आमचा नेहमी प्रयत्न असतो की महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह द्यावं. आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहीत असेल की आज ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये आपण संगणकाचं युग म्हणू शकतो. या युगामध्ये हे सगळे कार्यक्रम, ही पुण्यतिथी, ही जयंती आपण कशासाठी आयोजित करीत असतो? जेव्हा ठाकरे सरांनी आपल्याला सांगितलं तेव्हा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केलेलं कार्य तुमच्या लक्षात आलं असेल की स्वतःचा वाडा किंवा स्वतःचं घर किंवा स्वतःच्या पत्नीचे दागिने हे कुठेतरी गहाण ठेवून, कुठेतरी विकून एक पैसा उभारायचा आणि एवढी मोठी शिक्षण संस्था उभी करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल की आता आपण शिक्षण संस्थेमध्ये जे बघतो की सगळे घरातली लोक असतात, परंतु आपल्या पत्नीला सुद्धा त्यांनी आपल्या संस्थेमध्ये सदस्य केलेलं नाही. तर त्यांची दूरदृष्टी ही कशी असेल हे आपल्या सर्वांना लक्षात आली असेल. आणि त्यांनी केलेलं कार्य आजच्या नवीन पिढीसमोर यावं. सरांनी मार्गदर्शन करत असताना विदर्भातल्या लोकांना, म्हणजे विदर्भातल्या लोकांचा गुण तुमच्या समोर सांगितला, तो त्यांनी दोनदा रिपीट केला, तुम्ही ऐकलाही असेल की आळस. पण मित्रांनो, मला असं वाटतं की आता तिथे कुठेतरी बदल करण्याची गरज आहे. आणि आपण जे काही आता मार्गदर्शन ऐकलं त्यानुसार पंजाबराव देशमुख यांनी जे काही शिक्षण क्षेत्रात कार्य केलं त्याच्यातून कुठेतरी आपण प्रेरणा घेतली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की त्यांना या जयंतीनिमित्त आपण जे कार्यक्रमाचं आयोजन करतोय ते सार्थक होईल असं मला वाटतं. मित्रांनो, आज एक MOU आपण या ठिकाणी साईन केला. विदर्भातलं सगळ्यात मोठं विज्ञान महाविद्यालय, ऍडमिशनचा क्रायटेरिया सुद्धा आपल्या सर्वांना माहीत असेल. त्यांच्याकडे असलेल्या फॅसिलिटीज, त्यांच्याकडे असलेल्या सोयी सुविधांचा कुठेतरी आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना फायदा व्हावा, त्याचं कुठेतरी एक चांगलं बेनिफिट आपल्या सर्वांना मिळावं म्हणून एक MOU सुद्धा आम्ही साईन केलेला आहे. आणि भविष्यात लवकरच एक एक्सचेंज प्रोग्राम सरांच्या माध्यमातून आमच्या महाविद्यालयातील ज्या फॅसिलिटी आहे त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा, त्यांच्या महाविद्यालयात असलेल्या फॅसिलिटीजचा तुमचा सर्वांना फायदा व्हावा, हा दृष्टिकोन लक्षात घेऊन तो MOU सुद्धा आम्ही साईन केला. आणि खरं म्हणजे सरांचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी नागपूरवर येऊन या ठिकाणी आम्हाला हा कार्यक्रम आणि MOU साईन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटच्या वतीनं रांगोळी स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस प्राप्त झालं त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटच्या वतीनं आज मायक्रोबायोलॉजी क्लबची पण स्थापना करण्यात आली. मी ढोरे सरांना एक विशेष बाब या ठिकाणी सांगू इच्छितो की मायक्रोबायोलॉजी क्लबच्या वतीनं विज्ञानाशी रिलेटेड तर सगळेच कार्यक्रम होतात, परंतु दरवर्षी वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या वृद्धांना फ्रुट्स वाटप आणि त्यांना असलेल्या आवश्यक गोष्टींचं वाटप सुद्धा मायक्रोबायोलॉजी क्लबच्या वतीनं होत असतं. हा एक अतिशय चांगला उपक्रम जुने जे विद्यार्थी आहेत त्यांना माहीत असेल, परंतु जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्याही माहिती करता मला मुद्दाम या ठिकाणी मेन्शन करावं असं वाटलं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि माधव शेट्टीवार सरांनी एक अनाउन्समेंट केली की मला उत्कृष्ट प्राचार्याचा गोंडवाना विद्यापीठाचा नुकताच पुरस्कार जाहीर झालेला आहे. खरं म्हणजे जेव्हा विद्यापीठ पुरस्काराकरता प्रस्ताव मागवत असते त्याच्यामध्ये 600 पॉईंट्सचं एक फॉर्मेट आहे आणि त्या फॉर्मेटमध्ये वेगवेगळ्या बाबी आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांनी केलेलं कार्य, पालकांनी केलेलं कार्य, प्राध्यापकांनी केलेलं कार्य आणि अशा बऱ्याच गोष्टीचा समावेश त्या
600 गुणांच्या तक्त्यामध्ये असतो. त्यामुळे मला जरी तो पुरस्कार मिळाला असेल, पण ते सगळं श्रेय प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचं आहे. त्यामुळे हा पुरस्कार मी सर्व कर्मचाऱ्यांना समर्पित करतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. हे आभार प्रदर्शनाकरता प्राध्यापक सोहम कोल्हे यांना आमंत्रित करते. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तसेच सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने आज हा जो व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमासाठी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य ज्यांनी अध्यक्षस्थान भूषवले आणि अतिशय सुंदर पद्धतीने, खरं तर आज खूप योगायोग आहे की सरांना पुरस्कार पण मिळालेला आहे आणि कृषी क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय मोठं योगदान असलेले महान कर्तृत्ववान शिक्षण महर्षी, कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारे एक संस्कारक्षम एक शिक्षण महर्षी पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त जे आपल्या महाविद्यालयामध्ये खरं तर सरदार पटेल महाविद्यालय प्राचार्य आदरणीय काटकर सरांनी हा जो अतिशय सुंदर सामंजस्य करार आपल्या महाविद्यालयाने स्वाक्षरी करून ती सहमती दर्शवली, त्याबद्दल मी सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य सरांचं मी खूप खूप अभिनंदन करू इच्छितो. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून खरोखरच अतिशय सुमधुर वाणीने उक्ती आणि कृती यांचे योग्य संमिलन घडवीत भाऊसाहेब यांचे कार्यकर्तृत्वाचे दर्शन प्रत्यक्षात खरोखरच की भाऊसाहेब देशमुख यांचं जे शैक्षणिक क्षेत्रातील जी प्रगती आहे आणि संशोधक दृष्टी आहे ती खरोखरच अतिशय अतुलनीय आहे. त्यांचं अतिशय उत्तम आणि अतिशय सुंदर असा काव्यरूपाने असो या आपल्या या सुमधुर वाणीने खरोखरच सर अतिशय सुंदर व्याख्यान गुंफून कुसुमाग्रजांच्या कवितेतून सांगायचं झालं तर किती शिंपडावे तुमच्यावर शब्दांचे बुडबुडे, अतिशय अतिशय सुंदर असं व्याख्यान आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी प्रत्यक्षात तुम्हाला सांगितलं आणि विद्यार्थ्यांना एक संशोधन क्षेत्रात आणि भाऊसाहेबांच्या या कर्तृत्वाबद्दल अतिशय उत्तम माहिती दिल्याबद्दल मी आजच्या प्रमुख वक्ते डॉक्टर कोमल ठाकरे सर यांचं मी मनापासून महाविद्यालयाच्या वतीने आणि आपल्या मराठी विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच ढोरे सरांनी सुद्धा प्रास्ताविक करून या भाऊसाहेब उपाख्य साहेब पंजाबराव देशमुख यांच्या विषयी सुंदर अशी माहिती दिल्याबद्दल त्यांचंही सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून मायक्रो डिपार्टमेंटचे प्रमुख वाढे सर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर स्वप्नील माधव शेट्टीवार सर यांचं पण मी मनापासून आभार व्यक्त करतो. ढोरे सरांसोबत किंवा ठाकरे सरांसोबत आलेले सहयोगी प्राध्यापक केचे सर, जाधव सर यांचंही सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाचं उत्तम सूत्रसंचालन करणारे माझे सहयोगी मित्र डॉक्टर मुरकुटे सर यांचंही मी सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाचे मुख्य केंद्रबिंदू म्हणजे तुम्ही विद्यार्थी आणि प्राध्यापक या कार्यक्रमाला सम्मिलित झाले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या निमित्ताने मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाची सांगता आपलं राष्ट्रगीताने होईल असं मी जाहीर करतो. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर.
माता की भारत माता की